नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत PYQ डिकोड कसे करायचे. मोस्ट स्टुडंट्स PYQ सॉल्व करतात ते फक्त ॲन्सर चेक करण्यासाठी, पण टॉपर PYQ सॉल्व करतो ते एक्झामिनरला समजून घेण्यासाठी. दोन्ही खेळ वेगळे आहेत. आपण PYQ बघतो आणि म्हणतो हा प्रश्न ट्रिकी आहे, पण एक प्रश्न आपण ऑलमोस्ट कधीच विचारत नाहीत. एक्झामिनरने हा प्रश्न का विचारला? आणि इथेच 90% स्टुडंट्स थांबतात. आता या सगळ्याचं कोर ट्रूथ एक आहे, ते म्हणजे PYQ म्हणजे क्वेश्चन्स नाही आहेत. PYQ म्हणजे एक्झामिनरचं माइंड मॅप आहे. जर तुम्ही फक्त ॲन्सर बघितलं तर तुम्ही स्टुडंट राहता. जर तुम्ही हा प्रश्न का विचारला हे समजलात तर तुम्ही थिंकर बनता. PYQ सॉल्व करणं म्हणजे ABCD टिक करणं नाही. PYQ सॉल्व करणं म्हणजे एक्झामिनरच्या डोक्यात शिरणं. आता यामध्ये आपण 3 एक्झाम्पल घेऊन समजून घेऊया की एक्झॅक्टली PYQ म्हणजे काय. तर एक्झाम्पल फर्स्ट, हिस्ट्रीचं PYQ. ह्याच्यामध्ये जर क्वेश्चन रिव्हॉल्टवर असेल तर एक्झामिनर रिव्हॉल्ट विचारत नाही, तो तपासत असतो कॉज, इम्पॅक्ट, कॉन्सिक्वेन्स, कंपॅरिझन. एक्झाम्पल दुसरं पॉलिटीचं. तर पॉलिटीच्या PYQमध्ये आर्टिकल विचारला जात नाही, तो बघतो तुम्ही आर्टिकल इंटरप्रेट करू शकता का. तिसरं एक्झाम्पल जॉग्रॉफी. तर जॉग्रॉफीच्या PYQमध्ये फॅक्ट चेक केलं जात नाही, तो बघतो लोकेशन लॉजिक डोक्यात आहे का. आणि या सगळ्यांमध्ये स्टुडंट काय मिस्टेक करतात तर ॲन्सर टिक करतो, नेक्स्ट क्वेश्चन बघतो, दॅट्स इट, फिनिश्ड. पण लर्निंग किती आहे? 0. तर यावरती एक करेक्ट मेथड आहे आणि ती ट्रिक आपल्याला नक्की लक्षात ठेवायची आहे. ती कोणती? तर नंबर 1, हा प्रश्न का विचारला. नंबर 2, बाकी ऑप्शन्स का चुकीचे आहेत. नंबर 3, कॉन्सेप्ट कुठे वापरला आहे. नंबर 4, यावरून पुढचा प्रश्न कसा येऊ शकतो. इथेच सिलेक्शन तयार होतो. म्हणून लक्षात ठेवा, PYQ सॉल्व करणं म्हणजे मार्क्स चेकिंग नाही. PYQ डिकोड करणं म्हणजे एक्झाम क्रॅकिंग. आता एक छोटा रिकॅप आपण घेऊया. PYQ तुम्हाला पास्ट दाखवत नाही, PYQs तुम्हाला फ्युचर सांगतात. जर आज PYQ वेगळ्या नजरेने दिसायला लागले असतील तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ हिस्ट्री MPSC एक्झामिनर कसा वाचतो हे दाखवणार आहोत. नमस्कार.